राज्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे सध्या सुरू आहेत। संजय राऊतांनी केलेल्या 23 जागांच्या दाव्यावर बोलताना काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी ठाकरे गटाने 23 जागा लढल्या तर काँग्रेससाठी काय राहणार असा सवाल उपस्थित केला होता। तर आता भाजपला हरवायचं असेल तर एकजुटीने लढायला हवं असा सल्ला सुद्धा निरुपमांनी दिला। त्याला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत काही सवाल देखील उपस्थित केलेले आहेत। सीट शेयरिंग तो वैसे ही बहुत ही कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट होता है, बहुत आसानी से सीट शेयरिंग का डिसीजन होने वाला नहीं है। ऐसे में जब इंडिया ब्लॉक की सभी पार्टियों को एक साथ मिलकर लड़ना है और भारतीय जनता पार्टी को पराजित करना अगर ये संकल्प है तो हम एक दूसरे से लड़ना बंद कर दें। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? सभी पार्टियां अगर अपने अपने स्तर पर बोलेंगे हम इतने लड़ेंगे हम इतने लड़ेंगे तो इससे आगे जाकर के इंडिया गठबंधन के लिए अच्छी बात नहीं होगी। कोण आहे मला आधी उत्तर द्या, ते जे बोलता आहे ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच। आणि याच्यावरती दिल्लीचं आहे का मान काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही। विकास आघाडीची पुढच्या आठवड्यात आहे, मग सगळं स्पष्ट होईल, काही काळजी करू नका। एकीकडे प्रकाश आंबेडकर 12-12चा बघूया ना, चर्चा तर झाली पाहिजे, चर्चा तर होईल। पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे, सगळे चर्चा करू आणि तुम्हाला संजय राऊत 23 जागांवरती आता बघूया ना। अहो प्रत्येक मागणी आहे, प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलणं साहजिक आहे ना। मीटिंग मध्ये चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू आपली किती मागणी। आमची काही मागणी नाही, आम्ही चर्चेला आधी बसणार मगच सांगणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।